अशोक खरात कडून खळबळजनक माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। खरात भद्रकाली पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आहे। चौकशीमध्ये आणखी काळे कारनामे बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। ज्योतिषी खरातचं भविष्य पोलिसांच्या हाती आहे। कॅप्टन अशोक खरात याला कोर्टात हजर करण्यात आलं। कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात आल्यानंतर त्याला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर खरात याला नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात लॉकअपमध्ये ठेवण्यात येणार आहे आणि यानंतर खरात याची चौकशी केली जाणार आहे। खरात याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलिसांनी खरात याला 7 दिवसांची कोठडीची मागणी केली होती, मात्र न्यायालयानं 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। आपण बघतोय अशोक खरात याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। त्याला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलिसांनी त्याच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती। न्यायालयानं त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। त्यामुळे आता तो भद्रकाली पोलिसांच्या कस्टडीमध्ये असणार आहे, लॉकअपमध्ये असणार आहे। त्याची चौकशी केली जाणार आहे। त्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। खरातला पोलीस कस्टडी मिळण्याची काय काय कारणं आहेत, कशा पद्धतीने पोलिसांनी युक्तिवाद केला त्यावर एक नजर टाकूया। महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आला, इतर महिलांवर अत्याचार केला का याचा तपास करण्यासाठी पोलीस कस्टडी हवी आहे। पुराव्यांच्या अनुषंगाने वैद्यकीय तपासणी गरजेचं आहे। परिस्थितीजन्य भौतिक पुरावे प्राप्त करणं बाकी आहे। गुन्ह्यात वापरलेल्या वस्तूंची तपासणी आवश्यक आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाऊयात नाशिकला। आपले प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्या सोबत आहेत। सागर, आपण बघतोय या खरातला आता 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलिसांनी अनेक बाबी कोर्टासमोर ठेवलेल्या आहे, काय सांगाल सविस्तर याबद्दल? नक्कीच, खरं तर कॅप्टन खरात यांना अटक झाल्यानंतर 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या 24 तारखेपर्यंत म्हणजे 7 दिवसाची पोलीस कोठडी पोलिसांनी मागितली होती। नंतर मात्र न्यायालयाने त्यांना 6 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि या 6 दिवसामध्ये वेगवेगळ्या पैलूंचा तपास जे आहे ते पोलीस करणार आहेत। त्यात विशेष बाब म्हणजे ज्या ठिकाणी हा सगळा जो प्रकार घडलेला आहे त्या ठिकाणाची चाचपणी जी आहे, ज्या ठिकाणीचे तपास आहे तो या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्याचबरोबर अजून काही महिलांच्या यांनी लैंगिक अत्याचार केलाय का याबाबत देखील तपासणी करण्यात येणार आहे। त्याचबरोबर अटक आणि करण्याच्या वेळी हा बंधू बाबा म्हणून त्याची जी ओळख होती त्याची देवी शक्तीचा असल्याचा दावा, मंत्र तंत्र धार्मिक अशा पद्धतीने त्यांना बुलवत होता। याबाबत नेमकी काय काय परिस्थितीमध्ये या महिलांशी तो वागत होता, त्याचबरोबर या परिस्थितीमध्ये तो आणखी काही महिलांना त्यांनी त्रास दिलेला आहे, याबाबत केला काही अत्याचार केलेले आहेत का याबाबतचा सगळा खुला तपास जो आहे तो पोलीस करणार आहेत। त्याचबरोबर यामध्ये अजून एक विशेष बाब म्हणजे यात जे कॅप्टन खरात आहे याकडे अनेक राजकीय नेते हे जात होते, अनेक मोठमोठे उद्योजक जात होते। याबाबत देखील त्यांनी काही ब्लॅकमेलिंग केलेली आहे का, कारण हा जो प्रकार जो घडलेला आहे यामध्ये विशेष बाब म्हणजे त्याच्या ऑफिसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा ठेवण्यात आलेला होता आणि या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून तब्बल 57 व्हिडिओ जे आहेत ते पोलिसांना मिळालेले आहेत आणि या 57 व्हिडिओचा तपास जो आहे तो आता सध्या पोलीस करणार आहेत आणि याबाबत आता पुढील काय तपास होणार या 6 दिवसामध्ये हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। अगदी, आणि या सगळ्या चौकशीमध्ये काय नेमकी माहिती समोर येते हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे। धन्यवाद सागर, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।